तब्बल 29 वर्षांनी 1997ची आपली 10वीची बॅच भेटणार होती म्हणून उत्साह होता, तयारीही तशीच चालू होती आणि तो दिवस आला. एक एक करून मित्र मैत्रिणी यायला लागले आणि मग गेट टुगेदर सुरू झालं. एक एक करून सगळे मित्रमैत्रिणी येऊ लागले. अगदी ज्यांची अपेक्षा होती तेही आले. खूप आनंद होत होता या सगळ्यांना बघून. आणि आनंद म्हणजे बघा ना तुम्ही कशा मिठ्या मारतात आणि अगदी खूप म्हणजे आनंद गगनात मावेल. नाही असू दे, भेटा भेटा. सुलक्षणाने आणलेली 1 नंबरची गोबी मंचुरी खाल्ली आणि मग पुढच्या आपल्या प्रोग्रामला सुरुवात केली. 2 मिनटं उभं राहून आपल्यात नसलेले वर्गमित्र आणि शिक्षक यांना श्रद्धांजली वाहिली. आता इतक्या वर्षानंतर भेटल्यावर प्रत्येकाने थोडक्यात आपापली ओळख आणि सध्या काय करतायत ते सांगितलं. म्हणजे नाव वगैरे सगळीकडे शीतल राऊतच दिसतं ना. मी लग्न केलेले आंबोलीचं गावठणवाडी, संतोष राऊत म्हणजे मिस्टर, आणि एक मुलगा साहिल राऊत, आणि बाकी काय 14 वर्ष हाऊसवाईफच होते, सावंतवाडीत होते तेव्हा. आता सध्या कागलमध्ये सुजुकी शोरूम सांगतो. सुनीता गावडे, आता अपर्णा सावंत. माझे मिस्टर हॉटेल चालवतं धबधबा. म्हाका 2 मुलगी असत. एकाचं आता लग्न ठरला आणि एक कॉलेज करता. दिलानी कडे गाव म्हाका दिलेली चौकळी राहते. मी मळवात राहतो. चौकळी वाडी म्हणजे वाडीचं नाव मळवाडी. आणि आता 2 मुलगी आहेत म्हाका. एक वाडीत असता बसले आणि एक आमचं हॉटेल सांभाळता तोरलो. त्याचं लग्न ठरलं. त्याचं आता लग्न ठरलं. एप्रिल महिन्यात लग्न. सगळ्यांनी लग्न काका विषय सांग. मी कांचन विनोद कांचन भीमराव क्षीरसागर. आत्ताचं नाव सांग. आत्ताची कांचन विनोद चव्हाण. हां मी सातारमध्ये असते. हां MA BEd केलं. 1 वर्ष जॉब केला. त्यानंतर घरचा थोडा प्रॉब्लेम होता, सो आता हाऊसवाईफ आहे. मुलं सांग. 2 मुलं आहेत. मुलगी बीटेक करते, लास्ट इयरला आहे. मुलगा 8वी मध्ये आहे. मिस्टर गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजर आहेत. सासूबाई पण सिव्हिल हॉस्पिटलला नर्स होत्या, आता रिटायर आहेत. छोटी फॅमिली आहे. छान मस्त. सचिन विचारता शेजारी. मग तुम्ही शेजारी सचिन तुझी आठवण काढता. मग विचार. सचिनाक पाठवून देते लोन सांगते का त्याका लोन होया म्हणता. आवड ओनली गव्हर्नमेंट कर्मचारी कोण आहे? गव्हर्नमेंट कर्मचारी नाही, याच्यात गव्हर्नमेंट चालेल. राहणार काय जॉईन? गेट टुगेदर मध्यावर पोचल्यानंतर चुरचुरलं थोडंसं पोटात. मग बिर्याणी, व्हेजवाले आता काय आणि बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या सर्व मित्रमैत्रिणींनी गोडधोड. त्याच्यावर यथेच्छ ताव मारला आणि मग पुढे आपला जो कार्यक्रम होता कंटिन्यू केला. आमचं गेट टुगेदर उत्तरार्धात पोहोचलेलं आहे आणि रामा गावडे, सचिन सगळं आता बिर्याणीवर ताव मारत आहे. आणि आम्ही खाली बसतो आणि विनायक आमच्या बरोबर आहे. विनायक ये सर आमच्या बरोबर. सो जे नाही आले ते अनलकी आहेत, कारण खूप भारी गोष्टी आपण केलेल्या आहेत या ठिकाणी आणि त्या मिस केल्यात तुम्ही लोकांनी. तर पुन्हा जर असं मीट असेल तर कृपया मिस करू नका. लाईफ इज वॉट, काय आहे जगण्यात
आपले वर्गमित्र हेच आपले खरे मित्र असतात. त्यामुळे मिस करू नका अशी ऑपॉर्च्युनिटी. या तुम्ही कितीही मोठे झाला असाल, करोडपती अब्जाधीश जरी झाला असाल तरी ही मैत्री तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गेट टुगेदर मिस करू नका. मग थोडेसे गंमत म्हणून थोडा वेळ अंताक्षरी खेळलो. सूर बेसूर असं छान दिलं. एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. एक चांद का टुकड़ा रहता है. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. आमच्या बेसूर गाण्यामुळे की काय राखीने हळूहळू दगड उचलायला सुरुवात केली आणि गंमत. राखीन दगड उचलले ना शिस्तीत मानला. इट्स ऑल रेकॉर्डेड. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. दाचा 3 वेळा. तो जिए बोलो तो मर जाए, हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे. रंग भरे बादल से तेरे मेरे नैनों काजल से मैंने ये दिल रख दिया तेरा नाम. चांदनी कोण नाही आला. ना नहीं होना था, नहीं होना था, लेकिन हो गया है मुझे प्यार, हो गया है मुझे प्यार. तू काका म्हणजे रेकॉर्डिंग काय करता येत या म्हण बरे गाणी म्हणते समोर. मग तो शेर आहे तितक्या उन्हाळा होतो तो मोबाईल हमसे तुम दोस्ती कर लो, ये हंसी गलती कर लो, आओ ना हाथ मिलाओ ना, हाथ मिलाओ ना. पुढे काय रे. नाना करते प्यार तुमसे कर बैठे ठेवर सुन गाणं मागा झाला मग थ केलं आणि अगदी शेवटी मग असे आमचं गेट टुगेदर झालं. खूप छान झालं. त्याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन एकदम म्हणजे मनाला एक वेगळीच आठवण, जुनी आठवण, शाळेची आठवण, शाळेत आलेल्या झालेल्या गोड म्हणजे आठवणी आणि सगळं एकदम पहिल्यासारखं वाटलं. भेटून सगळ्यांना छान वाटलं, मस्त वाटलं. आणि आता शेवटी जाताना मन एकदम भरून येत आहे. पण तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची अशीच गोड आठवण कायमसोबत राहील. आजचा दिवस कधीही विसरणार नाही. आजचा दिवस कधी पण विसरणार नाही. मजा आली. राजेंद्र खोटं बोलायचं नाही. बोला. खूप बरं वाटलं, मजा आली. आज खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी मित्रमैत्रिणींना भेटलो, भरपूर आनंद झाला. 29 वर्षानंतर भेटलो ही एक मोठी गोष्ट आहे. आणि सगळे जुन्या ज्या आपल्या आठवणी एकदम परत मनात भरून आल्या आणि असंच राहू द्या आणि आपण परत परत भेटू अशी मी सगळ्या मित्रांना और मैत्रिणींना मला एक इच्छा आहे की परत आपण भेटू आणि आपल्या मन म्हणजे मोकळं करावं. नमस्कार.
आज आपण इथे गेट टुगेदर निमित्तानं भेटलो आहोत. पण मला वाटतं की आज आम्ही 10वीच्या वर्गातच बसलो आहोत असं वाटलं आहे. आणि याच्या पुढे पण आम्ही 10वीच्या वर्गातच बसू आणि गेट टुगेदर करू. जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्यात आणि पुन्हा एकदा गेट टुगेदर करूया, पुन्हा भेटूया आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊया. नवीन आणि मला विजय सुद्धा अपेक्षित नव्हता येणार होता. पण खरंच विजयबद्दल मी सांगतो, टुगेदर एकदम छान झालं. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. असेच सर्वजण भेटत राहा. धन्यवाद. शेवटी एकदा झालं बाबा गेट टुगेदर. 21 वर्षांचं का आश्रम झालं, बरं वाटलं आणि असेच आपण भेटत राहू. आणि जाताना आपल्याला सगळ्यांना एक शपथ घ्यायची आहे की ही मैत्री आपली अशीच राहणार आहे आणि अशीच वर्षानुवर्षी आपल्याला ठेवायची आहे. धन्यवाद. असंच गेट टुगेदर आपण दरवर्षी करू आणि खूप बरं वाटलं गेट टुगेदर. खूप छान वाटलं. ॲक्च्युली म्हणजे मनात एक इच्छा होती की कधीतरी नाही का सगळ्या मित्रांबरोबर आपल्या शाळेत ज्या मैत्रिणी होत्या तर त्यांना भेटायचं होतं. तर ती इच्छा आज विनायक आणि काका यांच्या पुढाकाराने साध्य झालेली आहे. तर सगळ्यांचा आणि तुम्ही सगळेजण आलात तर तुमचे खूप आभार नाही का. म्हणजे खूप तुमचं बिझी शेड्यूलमधून आणि मुलांचे पण सगळ्यांचे खूप आभार नाही का. आणि खूप छान वाटलं आणि असेच आपण परत भेटत राहू हीच इच्छा. आणि सगळ्यांना उदंड आयुष्य भेटो. थँक्यू. स्पेशल थँक्स टू श्रीकांत, विनायक, काका आणि राखी. कारण आम्ही गेट टुगेदरचं प्लॅनिंग केलं नव्हतं. मला जेव्हा सुनीताने सांगितलं तेव्हा आम्ही हो म्हटलेलं, पण एवढा चांगला गेट टुगेदर होईल असं वाटलं नव्हतं. पण मी अशी नव्हते आणि थोडं अपेक्षित होतं तेच घडलं. सुलक्षणा थोडी भावूक झाली आणि हे होणं सुद्धा स्वाभाविक होतं. भाऊक क्षणच आहे. 29 वर्ष त्यामुळे तसं होणं. आणि आपण भेटतोय. डन. सुलक्षणा भाऊक झाली आहे. तर मी पुढे जातो आणि पुन्हा सुलक्षणाकडे येतो. मला भेटून सगळ्यांना चांगलं वाटलं. गेट टुगेदरमुळे सगळे आपण एकत्र आलो. सगळ्यांना बघून छान वाटलं. पण आता परत एकत्र येऊन परत गेट टुगेदर करूया एवढेच माझे. 25-30 वर्षांनी आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला ओळखलं पण नाही माणसानं आम्ही ओळखलं. त्याच्यामुळे आणि सुलक्षणाने खूपच आम्हाला 8 दिवस सांगितलं होतं करूया म्हणून. एवढंच सांगायचं होतं. गेट टुगेदर करून अगदी मला भारी वाटलेलं आहे. पण आता मला बोलता येणार नाही जास्त तुमच्याबरोबर, कारण एकदम माझं मन भरून आहे. असा क्षण परत पुन्हा येईल असं मला तर म्हणजे वाटलंच नव्हतं. एवढी सगळे मित्रमैत्रिणी मला भेटतील असं मला खरंच आयुष्यात सुद्धा वाटलं नव्हतं. बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. खूपच आनंद झाला. आपण असेच भेटत राहू, अशीच मजा करू. आता मी पुन्हा सुलक्षणाकडे येतो. जरा भाऊक झाले, पण मी एवढी अशी खेळकर नाही आहे. पण आज का कोण जाणे मला भरपूर मजा आली, बरं वाटलं. आणि हा दिवस परत येऊ दे आणि सगळेजण असे एकत्र राहूया, एकमेकांच्या कनेक्टमध्ये राहूया आणि असंच आपण सेलिब्रेशन करत राहूया. काका थँक्यू सो मच. आज जमली मैत्रीची मैफिल. मित्रमैत्रिणींशी बोलताना रमलो आठवणींच्या संगतीत. शेवटी एवढेच म्हणेन, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि आपले जीवन असेच फुलत राहो अशी प्रार्थना करते. आणि मग काय फोटो सेशन व्हिडिओ तर पाहिजेच. थोडीशी गंमत म्हणून असे व्हिडिओ पण काढले. एक आठवण राहील सगळ्यांजवळ आणि पुन्हा लोक हे बघून आपलं गेट टुगेदर स्मरण करतील. Three cheers for 1997 batch. Hip hip! Hip hip! Hip hip! Makai no sora de pika pika, shibuyaku made mo kokoro wa pura, warate hashite doki doki run, chotto henna pa wagaban, kuroi tsubasa fura fura sway, shibuyaku made mo kokoro wa pura, warate hashite doki doki run, chotto henna pa wagaban, kuroi tsubasa fura fura sway. He once loved a woman who burned like the sun, but even light fades when the night's begun. She left a scar where it आता पुढचं गेट टुगेदर 1 ते 15 मेच्या दरम्यान असेल. त्यावेळी
आपण सगळ्या आपल्या शिक्षक वृंदांना सुद्धा बोलवतोय, शिक्षकांना बोलवते, त्यांचे आदर सत्कार होतील आणि आपल्यातलेही कर्तृत्वान जे आहेत किंवा आपण सगळेच कर्तृत्वान आपण आजपर्यंत आपला संसार गाडा तोलत आलेला आहोत आणि काहीतरी केलेलं आहे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात, स्ट्रगल करून का होईना पण केलेलं आहे. तर त्या सगळ्यांचा आपण आदर सत्कार त्यावेळी करू आणि त्यावेळी मात्र सगळ्यांनी आलं पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.